कधी कधी ना माणूस इतका लाचार होऊन जातो की नातं जसं त्याला सांभाळायचे आहे किंवा त्याला वाचवायचे आहे ना, तर तो जो चुकी तो करत नाही ना, त्याला पण तो चुकी, हा भो बाबा माझी चुकी आहे असं म्हणजे स्वीकार करून घेतो. कारण की ना त्याला फक्त नात्यांची गरज असते. त्याला वाटतं की चुकीपेक्षा ना नातं खूप महत्त्वाचं आहे आणि हे जे लोकं आहेत ना, ते खूप मनाने साफ असतात, बिलकुल निर्मळ असतात. तर तुम्हाला जर असे लोकं भेटले ना, तर प्लीज त्याला गमवू नका. सो हे गाईज, कसे आहात तुम्ही? मी एकदम बरी आहे आणि मी तुमच्यासमोर ना आज एक टॉपिक घेऊन आली आहे आणि आज मी एक तो व्हिडिओ शॉर्ट अपलोड हा केला आहे की ज्याला ना कधी-कधी ना आपल्या जीवनात असं प्रसंग पण येतं, की आपल्याला नातं वाचवायचं असतं आणि कधी-कधी आपली चुकी नसताना सुद्धा आपल्याला माफी मागावी लागते. कारण की आपल्याला चुकीपेक्षा तो नातं खूप महत्त्वाचं वाटतो, खूप महत्त्वाचा वाटतो. आणि मी तुम्हाला सांगते, की जो निर्मळ असतो ना, तोच माफी मागू शकतो. ज्याच्या मनात काहीच नाही आहे, जो खूप भोळा आहे, नातं त्याला खूप जास्त महत्त्वाचं वाटतंय, तोच असं आहे की फक्त म्हणजे तो नातं वाचवायला तो तुमच्याशी माफी पण मागू शकतो. आणि जर तो माफी मागतोय ना, तर तुम्ही तिची किंवा तिच्या म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे परत, की माझी मराठी इतकी चांगली नाही आहे, तर तुम्ही समजून घ्या. तर असं तुमच्या जीवनात जर असे व्यक्ती आहेत, तर तुम्ही प्लीज त्याला गमवू नका. खूप लोकं आहे ना, म्हणजे सध्या तरी इगोमध्ये किंवा अहंकारमध्ये जातात आणि ते नातं ना त्यांचं तुटून जातं. फक्त इगो किंवा अहंकार आहे त्यांना म्हणून. तर तुम्ही आहे ना, आपण म्हणतो ना, की आपण माणसामध्ये जन्माला आलोय. पण आपण ना हे सगळं विसरतोय, की आपल्यामध्ये देवाने काय-काय गुण दिले आहे. आपण आहे ना राक्षस गण असतं ना, तसं आपण बनतोय. खूप आपण काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, खूप तुम्हाला गुस्सा येतो, खूप तुम्ही लवकर चिडून जातात. मग आपण ना म्हणजे राक्षस गणमध्ये जातोय. तर हे कारण की आपण आहे ना समोरचीची भावना, तो काय विचार करत असेल, त्याला काय वाटत असेल, हे सगळं आपण विसरून चाललोय. आणि म्हणून आपलं जे नातं आहे ते खूप लांबत चाललंय. कारण की काय असतं ना, आपण म्हणतो ताळी 2 हाताने वाजते आणि जर एक तुम्हाला समजून घेतोय, फक्त समजून घेतोय आणि तुम्ही समजायला तयारच नाहीये. तुम्ही दूर जातायत ना, तर ते नातं आहे ना, टिकणारच नाही. ते नातं टिकणारच नाही आणि तुमच्यामध्ये असं काही झालं आहे, की तुमच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आलेत नात्यामध्ये, तर एक जो समजदार माणूस असतो ना, तो काय विचार करतो, की आपल्याला परत अशीच चांगली जशी आपली नातं होती, तसं आपल्याला परत सुरू करायचं आहे. तर तो काय करतो ना, त्या माणसाशी बोलायची म्हणजे उसको उस इंसान से बात करने का मन करता है. तर तुम्ही बोला. असं तुमच्यामध्ये काही झालंय, तुम्ही बोला. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे नेमकं ते तुम्ही करा. कारण की कम्युनिकेशन गॅप जर आलं ना, तर तुमचे नाते जे आहे ना तुटणारच. कम्युनिकेशन गॅप हा खूप मोठा म्हणजे आपण असं बघू शकतो, की खूप इफेक्टिव्ह असतो. तुम्ही जर कम्युनिकेशन गॅप ठेवलात ना, तर नातं कधीच टिकत नाही. म्हणून तुमच्यामध्ये जर भांडण असतील, लढाई असतील, काही पण झालं असेल, तुम्हाला परत सुरुवात करायची असेल, तर तुम्ही बोला. एकमेकांशी बोला आणि दोघांना समजून घ्या. नाहीतर तुमचं नातंच टिकणारच नाही. आणि आपण माणूसमध्ये जन्माला आलोय. आपल्याला एकमेकांची भाव, तो काय विचार करतोय, त्याला कसं वाटत असेल, हे सगळं आपलं काम आहे, की समोरच्याला आपण दुखवून काहीच नाही करणार आहे. उलट आपले जे कर्म आहे ना, ते खूप म्हणजे चांगले नसताना गलत कर्म हम कर रहे हैं. म्हणून लोकांना समजा, बोलण्याआधी पहिले हे म्हणतात ना, आपण सोचना चाहिए हमें, तशी गोष्ट आहे. आणि नातं टिकवा तुम्ही. समोरच्याला तुम्ही माफ करा. जे आपलं मनाचं तुमचं मेल आहे, गंदगी आहे, तुम्ही मनात जे काही ठेवलं आहे ना, ते रोज तुम्ही काढा. रोज पॉझिटिव्हिटीने राहा, रोज पॉझिटिव्हिटीने उठा. तर तुम्हाला चांगलं जर जगायचं असेल, नातं टिकवायचं असेल, तर रोज आहे ना, जे झालं ते गेलं, खड्ड्यात गेलं, असं सोडून द्यायचं आणि एकमेकांना समजायचं. असं नाही की तिलाच गरज आहे किंवा त्यालाच गरज आहे.
गरज सर्वांना असते, फक्त आपण दाखवत नाही. आपण माणूसमध्ये जन्माला आलो आहे. मेन मुद्दा तर हा आहे. आपण देव करतो, पण जर आपण समोरच्याला समजतच नाही आहे तर आपलं देव करणं बी सुद्धा काहीच कामाचं नाही आहे. जर तुम्ही रोज देव करत असाल आणि दुसऱ्यांचं मन दुखावणार तर ते काहीच उपयोगाचं नाही आहे तुमचं देव करणं. सॉरी, मला एक फोन येऊन गेला होता. तर तुम्हाला जर म्हणजे नातं जे तुमच्याशी जर भांडत नाही आहे ना, नातं वाचवायला किती पण तो प्रयत्न करतोय, खूप प्रयत्न करतोय, तर त्या माणूसला तुम्ही कधीच गमवू नका आणि समजून घ्या रे, एकमेकांना समजून घ्या. माझी फक्त हीच विनंती आहे, कारण की तुम्ही माणूसमध्ये जन्माला आलात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत मी तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलते.